चला लॉ ऑफ पॅरलोग्राम मध्ये आपण काय बघितलं होतं? मग लॉ ऑफ पॅरलोग्राम मध्ये आपला रिझल्टंट आपल्याला आला तर रिझल्टंट इज इक्वल टू काय अंडर रूट ऑफ काय पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq cos थीटा आणि मी अँगल विचारलं म्हणजे डायरेक्शन विचारलं तर तुम्ही काय लिहिता tan अल्फा इज इक्वल टू काय q sin थीटा अपॉन p प्लस q cos थीटा यालाच म्हटलं मला अल्फा काढायचं तुम्ही काय म्हणशाल tan इनवर्स ऑफ q sin थीटा अपॉन p प्लस q cos थीटा काय झालं फक्त हा tan तिकडे गेला तर काय होतो इनवर्स होतो. ठीक आहे आता बघा आपल्याला काय काय बघायचं मी म्हटलं थीटाची व्हॅल्यू किती 0 डिग्री थीटाची व्हॅल्यू किती 0 डिग्री मग cos 0 किती असतो 1 cos 0 किती असतो cos 0 1 असतो cos 0 किती झाला 1 cos 0 काय झाला 1 बस बघा मग r बरोबर काय अंडर रूट ऑफ काय p स्क्वेअर प्लस q स्क्वेअर प्लस 2pq cos किती टाकायचं आपल्याला cos किती टाकायचं आहे थीटाची व्हॅल्यू किती टाकायची आहे cos 0 टाकायचं थीटा व्हॅल्यू काय टाकायची 0 cos 0 ची व्हॅल्यू किती होणार आहे 1 अंडर रूट ऑफ काय राहिलं तुमचं p स्क्वेअर प्लस q स्क्वेअर प्लस 2pq बरोबर की नाही हे p स्क्वेअर प्लस q चं ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन आहे कोणाचं एक्सपान्शन आहे p प्लस q चं ब्रॅकेट स्क्वेअर एक्सपान्शन आहे ना बाहेर आलं तर काय होईल p प्लस q r इज इक्वल काय मला p प्लस q म्हणजेच काय कळालं थीटा इज इक्वल काय 0 म्हणजे p आणि q एकमेकांचे कसे आहेत ते पॅरलल आहेत कसे आहेत ते पॅरलल आहे कळालं का हे काय झालं तुमचं पॅरलल असल्यामुळे काय झालं माझी ऍडिशन त्याच्यानंतर मी काय करतो अल्फा इज इक्वल काय येणार आहे tan इनवर्स ऑफ आणि थीटाची व्हॅल्यू किती टाकायची आपल्याला थीटाची व्हॅल्यू काय टाकायची 0 sin 0 अपॉन p प्लस q cos 0 मला सांगा sin 0 ची व्हॅल्यू किती असते 0 sin 0 ची व्हॅल्यू किती असते 0 म्हणजे काय होणार सगळं काय होणार 0 म्हणजे काय tan इनवर्स ऑफ 0 tan इनवर्स ऑफ 0 म्हणजे किती अल्फाची व्हॅल्यू किती आली 0 म्हणजे याच्या रिझल्टंटची पण डायरेक्शनची व्हॅल्यू किती येणार आहे डायरेक्शन पण कसं झालं पॅरलल झालं ना आपण 0 आहे पण त्यांच्या डायरेक्शन मध्ये r राहणार आहे क्लिअर आहे त्याच्यानंतर थीटाची व्हॅल्यू किती थीटाची व्हॅल्यू जर मी म्हटलं 180 डिग्री थीटाची व्हॅल्यू काय म्हटलं मी 180 डिग्री म्हणजे cos 180 जर मी बोललो cos 180 जर बोललो तर काय तर -1 अँटी पॅरलल कसे ते अँटी पॅरलल म्हणजे p असा असेल तर q या साईडला असेल बरोबर की नाही अँटी पॅरलल p आणि q एकमेकांचे कसे आहेत अँटी पॅरलल मग r चा जो फॉर्म्युला आहे r इज इक्वल काय अंडर रूट ऑफ काय p स्क्वेअर प्लस q स्क्वेअर प्लस 2pq cos हे टाकायचं आपल्याला cos 180 म्हटलं तर किती होणार आहे cos 180 म्हटलं तर काय होणार आहे -1 म्हणजे काय p स्क्वेअर प्लस q स्क्वेअर मायनस 2pq म्हणजे कोणाचं एक्सपान्शन आहे p मायनस q चा ब्रॅकेट स्क्वेअर एक्सपान्शन ना p स्क्वेअर प्लस 2pq बाहेर येताना काय झाला p मायनस q r काय होतो p मायनस q आणि आपल्याला माहित पण होतं ना अँटी पॅरलल असेल तर काय होतं सबट्रॅक्शन पॅरलल असेल तर काय होतं ऍडिशन झालं रे मग अल्फा काढायचं अल्फा इज काय tan इनवर्स ऑफ काय q sin 180 डिवाइड बाय काय p प्लस q cos 180 आणि 180 आता मला सांगा q sin 180 म्हणजे पण काय 0 आहे म्हणजे काय भेटला अल्फा इज काय भेटलं मला 0 इथं पण अल्फाची व्हॅल्यू काय भेटली 0 पण इथं अल्फाची व्हॅल्यू 0 आणि काय म्हणायचंय 180 डिग्री कोणाच तरी पॅरलल मध्ये असेल कोणाच तरी अँटी पॅरलल मध्ये असेल एकतर याचा रिझल्ट कसा येऊ शकतो एकतर असा येईल या साईडला जाईल और या साईडला येऊ शकतो जो मोठा असेल त्याचं डायरेक्शन घेईन ना तो ठीक आहे त्याच्यानंतर थीटाची व्हॅल्यू जर मी म्हटलं थीटाची व्हॅल्यू किती म्हटलं मी 90 डिग्री म्हणजे cos 90 किती होईल 0 cos 90 किती होऊन जाईल 0 म्हणजे दोघं एकमेकांचे कसे आहेत परपेंडिक्युलर आहेत 90 डिग्री म्हणजे काय परपेंडिक्युलर आहे p आणि q एकमेकांचे कसे आहेत परपेंडिक्युलर आहे मग r इज इक्वल टू काय p स्क्वेअर प्लस q स्क्वेअर प्लस 2pq cos किती 90 cos 90 म्हटलं तर काय 0 झाला म्हणजे काय उरलं तुमचा p स्क्वेअर प्लस q स्क्वेअर हे काय भेटलं मला r मग r स्क्वेअर केलं तर काय भेटलं मला p स्क्वेअर प्लस q स्क्वेअर r स्क्वेअर इज इक्वल टू p स्क्वेअर प्लस q स्क्वेअर
आणि हेच तर केलं ना रे, 90 डिग्री असेल तरी आपण हायपोटेनसच करायचं ना स्क्वेअर. ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर हे काय भेटतं मला, रिझल्ट भेटतं ना. हायपोटेनस काय भेटतो, रिझल्टंट. हे झालंय का, हे झालंय का नाही, झालेलं आहे. तेच तर आहे, हे पण झाले, हे पण झाले. फक्त आपल्याला पॅरलोग्राम लॉने आपण प्रूव्ह करून घेतलं की सगळे सगळे केसेस तसेच बनतायत. नंतर अल्फा, अल्फा इज काय, टॅन इनवर्स ऑफ क्यू साइन अपॉन पी प्लस क्यू कॉस. किती टाकायचं आहे, 90. किती टाकायचं आहे, 90 टाकलं तर आता म्हणजे कॅन्सल आउट होईल. म्हणजे काय उरलं, अल्फा इज काय, टॅन इनवर्स ऑफ क्यू बाय पी उरला, क्यू बाय पी उरला. काय डाऊट आहे. त्याच्यानंतर हे बेसिक केस आहेत. त्याच्यानंतर फक्त आपण आर काढणार आता. फक्त आता काय काढणार, फक्त आर डायरेक्शन. थीटाची व्हॅल्यू जर मी म्हटलं 30 डिग्री, थीटाची व्हॅल्यू काय म्हणतो मी 30. कॉस 30 किती होऊन जाईल, कॉस 30 किती होऊन जाईल, √3 बाय. चल आरचा फॉर्म्युला मी टाकलं मी, आर इज काय, पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस 30. कॉस किती टाकला आपण, 30. कॉस 30 टाकला तर काय म्हणलं माझा, पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq. कॉस 30 म्हणजे किती, √3 बाय 2. 2 टू गेट कॅन्सल. काय उरलं तुमचं आता, पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस √3pq. कळालं. नेक्स्ट थीटाची व्हॅल्यू काय म्हटलं मी, थीटाची व्हॅल्यू म्हटलं मी 60 डिग्री. थीटाची व्हॅल्यू काय म्हटलं मी 60 डिग्री. थीटाची व्हॅल्यू जर मी 60 डिग्री तर मग कॉस 60 किती होऊन जाईल, 1/2. कॉस 60 किती होऊन जाईल, 1/2. मग आर ची व्हॅल्यू विचारली तुम्हाला, आर इज काय, अंडर रूट ऑफ काय, पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq. किती, कॉस, कॉस किती, कॉस किती झाला 60. कॉस 60 म्हटलं तर किती 1/2. म्हणजे किती होणार आहे, पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq. आणि कॉस 60 म्हणजे किती 1/2. 1/2 टू गेट कॅन्सल. उरलं काय तुमचं आता, पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस pq. हा लास्ट थीटाची व्हॅल्यू काय घेतली मी आता, 45 डिग्री येते. थीटाची व्हॅल्यू किती येते आपण, 45 डिग्री येते. मग किती, कॉस 45 किती होईल, कॉस 45 होईल 1/√2. म्हणजे आर इज इक्वल टू काय, अंडर रूट ऑफ पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq. कॉस किती 45 म्हणजे किती होऊन जाणार, पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq. कॉस 45 म्हणजे काय 1/√2. 1/√2 1/√2 1/√2 √2 राहून जाईल. म्हणजे काय राहिलं, पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस √2pq. इथं असं झालं 2 ला मी कसं लिहिलं, √2 इंटू √2 आणि इंटू काय 1/√2. 1/√2 √2 गेट कॅन्सल आणि 1/. कळालं.